म्हणजे येणारं भविष्य, हे मनोरीचं भविष्य चांगलं होणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यश आपल्या शतकात पुढचा चेंडू थोडा मला वाटतं स्टेप आउट नाही तर शफल होऊन मारण्याचा प्रयत्न लॉंग फाईन लेगच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या दिशेनं, पण बॉल आणि बॅटचा संपर्क झालेला नाही आहे. पण पंच किशोर रांडेकर यांच्याकडून इशारा येतो एक वाईडचा. एक अवांतर असं म्हणा की धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा यश आपल्या शतकातील पुढचा चेंडू. येस, पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, सफल तर झालेला पण किती धावेसाठी जाईल चेंडू. वेट फॉर द अंपायर सिग्नल आणि चौकारांचा इशारा येतोय. 4 या धावसंख्येचा इशारा आलेला आहे. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, सफल तर झालेला पण किती धावेसाठी जाईल चेंडू. दोन ते फ्लॅग्स आपल्या समोर लावलेले आहेत, एक या साईडला एक त्या साईडला आहे. त्याच्यावरून किंवा त्या असा कसाही गेला तरी ते 4 धावा आहेत, कारण तिथं अगोदर थोडं ओलं होतं पण आता ते थोडं सुकलेलं आहे. त्याच्यासाठी तिथं चौकार आहे, कसाही जाऊ दे ते 4 धावा मिळतील. त्या 4 धावेच्या साहाय्याने तेजेंद्र स्कोर धावसंख्या झाली ती 13 या धावसंख्येवर जाऊन पोचलेली आहे. आता यश आणि काही खेळाडूंच्या मध्ये थोडी टीम मीटिंग झालेली आहे. बॅनेडिक पोचला होता तर काहीतरी सांगण्यासाठी. बघा संपूर्ण जे आपल्या गावामध्ये जे संघ आहेत त्या संघामधून एक एक खेळाडू, 2-2 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतायत. MPL ज्याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा शफल आणि पुन्हा चेंडू पाठवलेला आहे. स्टायरिक्स मला वाटतं घरूनच तयार होऊन आला होता आणि चेंडू जातोय. बॉल द्या जरा, बॉल विजय पर आहे बघ बॉल. नवीन 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 दोन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतायत. MPL ज्याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा शफल आणि पुन्हा चेंडू पाठवलेलं आहे. स्टायरिक्स मला वाटतं घरूनच तयार होऊन. किशोर एक डीजे आप बॉल हाय बघ किशोर प आप विजय प तो कला नेला बिदा बॉल घ्या बॉलच नाही. क्लब हाऊस या खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. कोणी विकेटची किंवा षटकारांची जर हायट्रिक मारली तर क्लब हाऊस यांच्याकडून त्यांना एक सरप्राईज गिफ्ट मिळेल सणाला उद्या. पुन्हा एकदा यश आपल्या शतकातील पुढचा, हो आणखी एक मोठा फटका सूर्यकुमार यादवच्या स्टाईलने मारला फटका. बघूया चांगले शतरक्षक होता पण चेंडू जातोय सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी. स्टायरिश यांच्या बॅटीतून बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. सूर्यकुमार यादवच्या स्टाईलने मारल्या फटका. बघूया चांगले शतरक्षक होता पण चेंडू जातोय सीमारेषासाठी आणि विकेटसाठी हॅट्रिकचा चान्स आहे द क्लब हाऊस या संघाकडून. आणि एखाद वेळेस द क्लब हाऊस संघाच्या कोणत्याही खेळाडून जर 50 धावा देखील केल्या त्याचा देखील एक प्राइज आहे. क्लब हाऊस संघाचे काही खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. अजून एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धाव संख्या झाली ती मिस्टर यश 21. पार्थ आणि किर्श. आपण बघतो की ऑनलाईन जो सामना आहे यूट्यूबचा ढिका स्पोर्टचे 2 आपल्याला एक इथून आपण ऑपरेटर आहे तिथून कॅमेरामॅन्स बसलेले आहेत. चांगले आपल्याला चांगली एकदम जबरदस्त लाईव्ह कव्हरेज बघताय आपण बघतोय. ऑफ साईडला खेळून काढलाय चेंडू पण चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू थोडा एक्स्ट्रा बाउंस झाला आणि त्या एक्स्ट्रा बाउन्सचा दोन्ही फलंदाजांनी फायदा घेतला. एक होती तिथं 2 मध्ये कन्वर्ट केल्या आणि 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 23. 23 धावसंख्या 2 षटकाचा खेळ संपतोय. पुन्हा एकदा आमचे ऑस्बन ब्रदर तयार झाले गाणं वाजवण्यासाठी. हॅलो थँक्यू.
बॅक टू द आपण खेळाकडे येणार आहोत पुन्हा एकदा लाईव्ह कव्हरेज आपण बघतो. डिका स्पोर्ट्स दोन आपल्याला व्यक्ती बघायला भेटलेले आहेत. एका बाजूला पार तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय क्रिश. चांगले आपल्याला साथ देतात आमचे स्कोरर मिस्टर तेजेंद्र कोळी देखील आमच्या बाजूला बसलेले आहेत. आमचे मित्र स्वप्नील, आमचे कॉमेंटेटर साई कॉमेंटेटर गॅल्विन बेंडॉमार देखील आहेत, चांगली साथ देत आहेत आम्हाला. नंबर 3चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज आदर्श गोलंदाजाला इथं 3रं शतक टाकण्यासाठी बोलवलेलं आहे. ज्याच्या वडिलाने क्रिकेटचं एक अशी पंढरी सुरू केली होती NCC स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. पांडुरंग कोळी यांचा मुलगा आदर्श हा गोलंदाज आलेला आहे. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका इथं येतोय, आर पार आलाय तो दमदार षटकार सर्वेशांच्या बॅटीतून. कमॉन डीजे. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका इथं येतोय, आर पार आलाय तो दमदार. थँक्यू. या षटकाराच्या सायने टोटल धावसंख्या पोचलेली आहे ती 29 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न थोडा सफल झाला होता. फलंदाजाच्या बॅटमधून तर धावा आलेल्या आहेत, पण यष्टीरक्षकाने थोडी मिस्टेक झालेली आहे. 2 धावा धावून काढलेले आहेत. 2च धावेवर समाधान प्लस एक वाईड मिळेल म्हणजे 3 धावा मिळत आहेत. या 3 धावेच्या सायने धावसंख्या पोचली ती 32 या धावसंख्येवर. फलंदाज बाजारला ते फक्त आणि फक्त एक धावसंख्या झाली 32. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. सामना चालू आहे तो 2 संघ खेळत आहेत. एका बाजूला आपण बघतोय क्विन्सी 11 शतरक्षण करतोय आणि कर्जाई देवी स्पोर्ट्स क्लब हा संघ इथं फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू थोडा स्टेप आउट नाही तर ऑफस्टिकच्या बाहेर होता. डोपा टेकून म्हणजे गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. मंदार यो फ्लॅग कार्ड. पुढचा चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न बघूया सफल. दोन्ही बघा दोघं शतरक्षक एका जवळ आलेले आहेत. त्याला म्हणतात की तुमची जी बॉडी लँग्वेज, तुमचं जे मला वाटतं बोलणं, तुमचा जो आवाज तुम्ही देत नाही त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स येत आहेत. आणि तो झेल इझी होता पण दोन्ही खेळाडू एक गोलंदाज आणि एक यष्टीरक्षक पुढे आला. तो झेल पकडता आलेला नाहीये. चेंडू दोघांच्या मध्ये एकाच्या हाताला लागला होता पण तो चेंडू थोडा रिफ्लेक्स होतो. एक धाव मिळेल. या एक धावीच्या सायने धावसंख्या पोचलेली आहे ती 34 या धावसंख्येवर. धावसंख्या 34. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस ऑफ द सेकंड मॅच प्लेड बिटवीन क्विन्सी 11 वर्सेस कर्जाई देवी 11. हे 2 संघ खेळत आहेत. याच्यानंतर सामना वेलंकन्नी 11 वर्सेस एकविरा या संघाने तयार राहायचं आहे. पुढचा चेंडू स्टायरिस आज खरोखरच चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी तयारी पण नाही. तिथं यश एक चांगला शतरक्षक असल्या कारण फक्त एक सिंगलवर दोन्ही फलंदाज कंटेन राहिलेले आहेत. या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 35 या धावसंख्येवर. यश एक चांगला खेळाडू आहे. इथंच नाही तर भरपूर अशा गोराईला स्पर्धा होत असतात त्याच्यामध्ये त्याचा खूप सहभाग असतो. स्टायरिश खेळतोय 15 या धावसंख्येवर 5 चेंडूला सामोरे जाऊन आणि सर्वेश यांनी 4 चेंडू सामोरे जाऊन 5 या धावसंख्येवर तो देखील खेळतोय. म्हणजे चांगली फलंदाजी. आणि पार्टनरशिप जर बघायला गेली त्या 2 खेळाडूंच्या ह्याच्यामध्ये पार्टनरशिप झालेली आहे ती 27ची. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला फुल टॉल वसूल. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने नाही मला वाटतं काऊ कॉर्नरच्या दिशेनं 6 या धावसंख्येसाठी. कमांडी 27ची. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला फुल टॉल वसूल. चेंडू जातोय मिड विकेट. हॅलो थँक्यू. बघा कर्जाई देवी संघामध्ये आपण बघतोय की यश वाघात आयकॉन बेनेडिक्ट प्रथमेश पावरी करण पाटील ग्रेस मर्श आदर्श कोळी प्रणव कोळी हवेश पाटील सुदर्शन कोळी जॉन्टी मनाजी जॉनी घांग्या सनोप रुखे रॉयलिन अल्मेडा लेन्सन आणि राहुल मांजरेकर अशी लिस्ट आहे स्कॉटची. त्याच्यानंतर आपण बघायला क्विन्सी 11 संघामध्ये डॅनी पावल्या महेंद्र कोळी सर्वेश कोळी डेव्हिड पाटील स्टायरिस पावल्या प्रचित कोळी दीपक कोळी विशाल
कोळी, अफसर शेख, पयुष कोळी, मॅथ्यू नार्लेकर, सदानंद कोळी, सोहम चिंतामण कोळी आणि हर्ष कोळी या असा स्क्वॉड आहे. पुढचा चेंडू उंच उडालेला आहे पुन्हा एकदा. शतरक्षक स्वतः येतो. आता मात्र तिथं कोणी नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःने तो झेल पकडून सर्वेश या खेळाचा अंत झालेला आहे. नंबर 2चा फलंदाज इथं बाद होतोय. कमॉन डीजे. थँक्यू. नवीन फलंदाज महेंद्र, बराकर 11 क्रिकेट संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. आज त्याला संधी भेटलेली आहे एक चांगल्या अशा संघामधून खेळण्याची. कारण मनोरीचं जे मला वाटतं संपूर्ण भविष्य आपण बघतोय. काही खेळाडू खेळले आहेत, काही कडे नवीन आहेत. त्याचा आता इथं सर्वांचा आपला खेळ कसा पेश करतात ते बघायचं. असं एक चांगली सुवर्ण संधी भेटलेली आहे. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने, एक धाव पूर्ण केली जाते. ग्रेस जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि या 2 धावीच्या सायने धावसंख्या पोहोचलेली आहे. तो तेजेंद्र 43 या धावसंख्येवर 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 43. पहिल्या षटकामध्ये आमचे तेजेंद्र सांगतील किती धावा आल्या होत्या. 7. दुसऱ्यामध्ये आल्या आहेत 16, म्हणजे 7 आणि 16 23. आणि या षटकामध्ये आले टोटल 20. धावसंख्या 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि 2 फलंदाज बाद 42 धावा. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. नाही पहिला टाकावला पाहिजे नाही तेवढा टाइम तरी बोलेस नाही तू प्रेझेंटेशन मध्ये काही आयलंस का ताई जात जा त्यांशीच बोलतेस. नंबर 4चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज संतोष रुके येतोय, ज्यांनी पहिलं शतक हाताळलं होतं आणि त्याच्यामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या. आता याच्यानंतर समालोचक गॅल्विन बेंडॉमारी तुम्हाला देणार आहेत. बॅक टू गॅल्विन. येस, नाइस बॅटिंग बाय स्टायरिस. संतोष एक अनुभवी जबरदस्त षटकार. हॅलो, थँक्यू डीजे. धावा झाल्या त्या 49. स्टायरिस इन फुल फॉर्म. जबरदस्त फटका, आणखी एक षटकार. स्टायरिस यानं जर षटकारांची हॅट्रिक मारली तर त्यांचे ओनर नायझिल किनी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस स्टायरिस याच्यासाठी. धावा झाल्या त्या 55. क्लब हाऊस कडून देखील त्याला आव्हान आहे. 50 धावा केल्या तर अनामिकाकडून बक्षीस. जबरदस्त आणि हॅट्रिक. 500 रुपये स्टायरिस यांच्या खिशामध्ये. स्टायरिस वैयक्तिक 33 धावसंख्येवर खेळतोय. षटकारांची हॅट्रिक मारल्यानंतर नायझिल किनी ओनर यांच्याकडून 500 रुपये. तसेच या लीग मधून त्याला स्पेशल बक्षीस उद्यासाठी आहे. षटकारांची हॅट्रिक जर 50 धावा केल्या तर क्लब हाऊस कडून देखील त्याला बक्षीस दिलं जाईल. षटकारांची हॅट्रिक मारलेली आहे. जबरदस्त ब्रह्मास्त्र दाखवलेलं आहे. कमबॅक केलेली आहे गोलंदाज संतोष यानं. 500 रुपये आलेले आहेत स्टायलिश याच्यासाठी. ओनर नायझिल किनी क्वीन्सी 11 संघाचा प्रोत्साहन देतात आपल्या टीमला. परत एकदा ब्लॉक होल मध्ये जबरदस्त डिलिव्हरी. एक धाव पूर्ण होईल दुसऱ्या धावेसाठी. शतरक्षण थोडंसं खराब झालेलं आहे करण याच्याकडून. एक धाव, दुसरी धाव देखील पूर्ण.
या 2 धावेने संघ पोचतोय 63 धाव संख्या झालेली आहे. ओनर नायझिल किनी क्वीन्सी 11 संघाचा प्रोत्साहन. जबरदस्त हेलिकॉप्टरचा प्रयास होता, परंतु एक धाव, चांगलं सतरक्षण यश याच्याकडून. एकच धाव, या एक धावेने संघ पोहोचतोय 64 धाव संख्या झालेली आहे. 4 षटक पूर्ण झालेले आहेत, धाव संख्या 64. आता 1 मिनिटाचा ब्रेक असेल. ड्रिंक्स. जर क्वीन्सी 11 फायनल मध्ये प्रवेश केला तर ओनर नायझिल किनी यांच्याकडून पूर्ण संघासाठी पार्टी असेल. What a batting by Styrish. 36 धाव संख्येवर खेळतोय. अर्धशतक करण्यासाठी संधी आहे स्टायरिश याला, परंतु बघूया कुठल्या प्रकारचं क्रिकेट स्टायरिश खेळणार आहे. सेल्फलेस क्रिकेट की सेल्फिश क्रिकेट, फरक आहे दोन्ही शब्दांमध्ये. बघूया, आतापर्यंत तर सेल्फलेस क्रिकेट बघायला भेटलेला आहे स्टायरिश याच्याकडून. त्याच्या समोर आहेत एक अनुभवी गोलंदाज बेनेडिक, चांगलासा वेगवान गोलंदाज. मनोरी यंगस्टर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू बेनेडिक आपल्या बॉलिंग मार्कवर घेऊन येतोय एक युवा फलंदाज स्टायरिश याच्यासाठी. मात्र स्लो डिलिव्हरी, वॉट अ बॉल. काही समजल्यानं स्टायरिश याला. निर्धाव जातोय चेंडू. मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, स्लो चेंडू होता, स्लो यॉर्करचा प्रयत्न. स्टायरिश याला अजूनही काही समजलं नव्हता चेंडू. 2 चेंडू निर्धाव. धावा झाल्या त्या 64. 36 धाव संख्येवर वैयक्तिक खेळतोय स्टायरिश. एक अर्धशतक आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपण बघितलेला यशांत कोहली जो आयकॉन होता शंभू 11 संघाचा, त्यानं 17 चेंडूमध्ये 71 धावा कुठल्या होत्या. तो विक्रम त्याच्या नावावर झालेला आहे. दुसरा विक्रम करण्याची संधी आहे स्टायरिश याला. पुढचा चेंडू मात्र जबरदस्त फटका आणि सरळ जातोय चेंडू 6 धावेंसाठी. डीजे स्टायरिश आला. पुढचा चेंडू मात्र जबरदस्त फटका आणि सरळ जातोय चेंडू 6 धावेंसाठी. डीजे संघ पोचतोय 70 धाव संख्येवर. पुढचा चेंडू घेऊन येतोय बेनेडिक. जबरदस्त गॅप मध्ये फटका निघून जातो. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या 2 धावेने संघ पोचतोय 72 धावा आणि स्टायरिश वैयक्तिक 44 धाव संख्येवर खेळतोय.
षटकार मारला की 50 धावा पूर्ण. बघूया स्टायरिश आपलं डोकं वापरून खेळायचं आहे. 5वं षटक सुरू, अजून एक षटक येणं बाकी आहे. किती टार्गेट द्यायचा हे दोन्ही फलंदाजावर आहे. मात्र खुटप्प्याचा चेंडू, परंतु स्लो चेंडू होता. लेग साइडला मारण्याचा प्रयत्न, काही करू शकले नाही स्टायरिश. 50 धावा केल्या तर आणखी 500 रुपयाचं पारितोषिक संघ ओनर नायझिल किनी यांच्याकडून. 6 धावेची गरज आहे 50 धावा पूर्ण होण्यासाठी. संघाच्या धावा झाल्यात त्या 72. अजून एक षटक येणं बाकी. हॅलो हॅलो हॅलो. स्लो चेंडू होता, डायरेक्ट ब्लॉक होल्ड मध्ये. एक धाव आलेली आहे. या एका धावने संघ पोहोचतोय 74 रन्सवर. स्ट्राईकवर जर बघायला गेलं, महेंद्र याच्याकडे भरपूर असा अनुभव आहे, परंतु महेंद्र याच्या समोर स्टायरिश हा एक उभरता हुआ सितारा जबरदस्त फलंदाजी करतोय. जर स्टायरिश यानं 50 धावा केल्या तर पावल्या हाऊस यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नायझिल किनी याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जर 50 धावा केल्या. धावा झाल्या त्या 73, सॉरी 73 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक घेऊन येतोय करण. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघ पोचतोय 74 धावसंख्येवर. 74 धावसंख्येवर करण पाटील येतोय. शेवटचं षटक बघूया. स्टायरिश यशासाठी बऱ्याच पारितोषिक, बरंच आव्हान आलेलं आहे. डीजे प्लीज स्टॉप. मात्र बेगे आणि 50 धावा इथं पूर्ण झाले स्टायरिशच्या. हॅलो हॅलो, थँक्यू डीजे. बघा यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट बाहेर देशी पण बघत असतील. आपल्या गावातील जे कामासाठी असतात, ज्यांनी पारितोषिक लावले आहेत, प्लीज आमच्याकडे सुपूर्द करायचं आहे. ज्यांनी पारितोषिक लावले आहेत त्यांनी आमच्याकडे सुपूर्द करायचे आहे. नाझिलियलच्या अगोदरचे 500 रुपये आलेले आहेत. मात्र परत एकदा ब्लॉक होल मध्ये, परत एकदा 6 धावेंसाठी. नाझिलियलच्या अगोदरचे 500 रुपये आलेले आहेत. मात्र परत एकदा ब्लॉक होल मध्ये, परत एकदा 6 धावेंसाठी. पुढचा चेंडू, मात्र स्लो चेंडू, ऑन साइडला खेळलेला चेंडू. एक धाव पूर्ण होईल दुसऱ्या धावेसाठी. महेंद्र यानं वेग घेतलेला, कारण स्ट्राईक दिलेला आहे स्टायरिश याला. 2 धावेने संघ पुढे जातोय. धावा झाल्या त्या 88. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र बिग हिट, आरा खतरनाक. मात्र बिग हिट, आरा खतरनाक. पुढचा चेंडू, जबरदस्त धावसंख्या इथं उभारलेली आहे.
आता परत एकदा अवांतर धावेचा एक वेगळी लेंथ टाकण्याचा प्रयत्न केला होता कर्ण यानं, परंतु अयशस्वी ठरतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धाव संख्या झाली ती 95. तर मात्र बाउन्सरचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. या व्हाईट बॉलने संघ पोचतोय. 96 धाव संख्या, 96 ऑन द स्कोर बोर्ड. पासष्ट धाव संख्येवर खेळतोय स्टायरिश. मात्र स्लो डिलिव्हरी, एक धाव पूर्ण होईल दुसऱ्या धावेसाठी. एक धाव पूर्ण की दुसरी धाव देखील पूर्ण. फेकी चांगली होती परंतु 2 धावा आले. 2 धावेने संघ पोहोचतोय 98. आणि अजून एका चेंडूचा खेळ इथं बाकी आहे. 98 बघूया 100 100 धावा पूर्ण होतात की नाही या संघाच्या. क्वीन्स 11. मात्र जबरदस्त फटका, बघूया किती धावेसाठी. आणि 6. मात्र जबरदस्त फटका, बघूया किती धावेसाठी. आणि 4 धावा झालेल्या आहेत. 105 धावेंचं टार्गेट करजाई देवी 11 संघासमोर ठेवलेलं आहे स्टारिश यानं. नॅश पावल्या हाऊस कडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नायझिल किनी यांनी देखील पारितोषिक पहिला 3 षटकारांसाठी 500 आणि 50 धावा पूर्ण केल्या त्याच्यासाठी 500, एकूण 1000 रुपये आलेले आहेत. 2 50 बघा, हिडन टॅलेंट आहे मनोरीमध्ये. स्टायलिश यांना वैयक्तिक 73 धावा, 73. लगेच सतरक्षणासाठी मैदानामध्ये उतरायचं आहे. क्वीन्स 11 संघांना सतरक्षणासाठी मैदानामध्ये उतरायचं आहे. आता टॉस साठी आपण 7 षटकार आणि 4 चौकार स्टायलिश यानं आपल्या संघासाठी स्वतःसाठी केलेले आहेत.